आज अत्यंत महत्वपूर्ण आणि देशामध्ये सध्या चर्चेच्या स्थानी असलेलं आणि ज्या विषयामध्ये केंद्र सरकारची नौटंकी डुप्लिकेटपणा सगळ्या देशासमोर उघडा लागला झालाय, असं महिला विधेयक जे नामंजूर झालं लोकसभेत, त्या संदर्भानं सत्ताधारी पक्षानं जो कांगावा देशभरात लावलाय त्याला सडेतून उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या एआयसीसी आणि प्रदेश काँग्रेसकडून जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भानं आपले नेते जालन्याचे खासदार सन्माननीय डॉक्टर कल्याणजी काळे साहेब आणि आपले नेते प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते जिल्हा घटनेचे चेअरमन आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला आपल्या शहराच्या महापौर सौ जयश्रीताई सोनकांबळे, आपल्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, आपल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई भिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रतोद सोनालीताई थोरमोटे, शहर उपमहापौर सन्मान्य ऍडव्होकेट स्नेहलजी उडगे, शहर जिल्हाध्यक्ष सन्मान्य ऍडव्होकेट किरणजी जाधव, स्थायी समितीचे सभापती सन्मान्य सचिनजी बंडापल्ले, गटनेते साबदे मामा, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष मोईन सय्यद साहेब, ज्येष्ठ नेते दीपक संभाजीजी सूळ, दीपकजी सूळ, सर्व मंडळी उपस्थित आहेत. आपल्या शहरातील अनेक नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं या पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत करतो आणि ही पत्रकार परिषद आदरणीय खासदार साहेब आणि धीरज साहेबांसाठी खुली. सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी लातूर त्यांची आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे. त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सन्माननीय धीरज भैया, शहर अध्यक्ष किरणजी जाधव आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय साळुंके साहेब, आदरणीय महापौर आणि व्यासपीठावरील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, सर्वप्रथम मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकारांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो आणि या भूमीला पुन्हा एकदा नमन करतो की ज्या नेतृत्वाने आम्हाला घडवलं त्या या भूमीमध्ये आल्यानंतर वेगळं बळ मिळतं. त्या भूमीला परत एकदा नमन करून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. या महिन्यामध्ये 16 तारखेला 131वी घटना दुरुस्ती लोकसभेमध्ये मांडण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये या विधेयकामध्ये काय काय आहे, काय नाही, काय होतं, काय करायला पाहिजे होतं, या सर्वात दिवसभर चर्चा सुरू आहे. आणि 2014 पासून आपण जी समस्येला सामोरं जातो तिला बाजूला जाऊन दुसरीकडे कुठेतरी वेगळ्या दिशेने चर्चा पाहायला आपल्याला ऐकायला मिळते. मी पहिल्यांदा या विधेयकावर एवढंच म्हणेन की खऱ्या अर्थाने हे विधेयक महिलांच्या आरक्षणाचं होतं तर डिलिमिटेशन मध्ये का घातलं आणि 2023ला जर महिला आरक्षणाचं विधेयक पारित झालं होतं तर पुन्हा एकदा हे विधेयक आणायची गरज होती का? हा खरा मुद्दा आहे. मग का आणलं, त्याच्या पाठीमागे हेतू काय आहे याचा जर सारासार विचार केला तर विधेयक काय आहे तर पहिल्यांदा लोकसंख्या कशी ठरवायची आहे, दुसरं जागेचं अलोकेशन कसं करायचं आहे, मतदारसंघाचं डिलिमिटेशन रचना कशी करायची आहे आणि मग हे सगळं करून नंतर महिलांना 33% आरक्षण द्यायचं. मग सरळ मागे 2023ला जर आरक्षण देण्याचं कबूल केलं होतं तर पुन्हा एकदा या सगळ्याचा मुद्दा 131वी घटना दुरुस्ती त्याच्यासाठी विशेष अधिवेशन 16, 17, 18 एप्रिल रोजी बोलवण्याचं कारण काय?
खरं याची मीमांसा देशभरातले पत्रकार आणि राजकीय जाणते जे अनालिसिस करतात त्यांनी निश्चित सगळ्यांनी केलेली आहे. तरी पण एक पक्षाची भूमिका म्हणून जी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन किंबहुना राज्यात जाऊन आम्ही नारीवंदन करण्याचं विधेयक आणलं होतं, महिलांना सशक्त करायचं विधेयक आणलं होतं. परंतु ते म्हणत नाही लिमिटेशनचं होतं, ते म्हणत नाही आम्हाला मतदारसंघाची रचना बदलायची होती, मतदारसंघ वाढवायचे होते, त्यातले पुरुषांचे वाढवायचे होते आणि महिलांना आरक्षण द्यायचा बाबुलबा करायचा होता, हे नाही म्हणणार. ते म्हणणार फक्त आम्ही हे जे काही विधेयक आणलं होतं हे महिलांना आरक्षण देण्यासाठीच आणलं होतं. आणि त्याचा ढोल वाजवायचा कार्यक्रम राज्यभर सुरू आहे की महिलांना आरक्षण आम्ही देऊ केलं होतं. विरोधी पक्षाने हे आरक्षण हा ठराव किंवा हे विधेयक फेटाळून लावलं. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. वस्तुस्थिती काय आहे? जेव्हा कायद्यात तरतूद आहे जनगणना झाल्यानंतर डिलिमिटेशन करा, घटनेच्या 83 कलमामध्ये लिहून ठेवलंय, त्याच्यापासून पळ काढायचं काय कारणच नाही. 2021 ची जनगणना झाली नाही, ती 26 मध्ये होते. 2023 ला काय सांगण्यात आलं की आपण महिलांना आरक्षण देता आलं असलं या विधेयकाच्या मंजुरीप्रमाणे, परंतु जनगणना झालेली नाही. आणि आता काय सुरू केलं? आता जनगणनेकडे नाही, आम्ही 2011च्या जनगणनेप्रमाणे महिलांच्या विधेयकाला आरक्षणाला आपण मान्यता देतोय. आणि पण त्याच्यापेक्षा 2026 ला जे जनगणना होते, या जनगणना झाल्यानंतर जर आपण आरक्षण दिलं त्याचा नेहमी फायदा होणार आहे की त्याच्यामध्ये SC ST आणि ओबीसीची संख्या सिद्ध होईल आणि त्यांच्या प्रमाणात त्या आरक्षणाच्या जागा वाढ. त्याला 11ची जनगणना काय करायचं? गावचा सरपंच पाण्याची टाकी बांधायची असेल तर पुढच्या 30 वर्षाचा विचार करतो आणि लोकसंख्या ठरवून मग पाण्याच्या टाकीची कॅपॅसिटी करतो आणि मग ती कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटी टाकी बांधली जाते. आम्ही मात्र 2026 ची जनगणना विचारात न घेता 11च्या जनगणनेप्रमाणेच मतदारसंघ करावे, आरक्षण त्याप्रमाणे द्यावं आणि जागा वाढवाव्या. हे कोणत्या लॉजिकमध्ये बसतं हे आम्हाला सभागृहात बसून सुद्धा कळलं नाही. 72 तास अगोदर आम्हाला ते सभागृहाचे विषय तुम्ही कशासाठी अधिवेशनाला येताय, काय लपून ठेवण्याच्या पाठीमागे हेतू होता माहित नाही. सगळे संभ्रमात ठेवायचे, आपला हेतू साध्य करायचा, द्यायचं कोणालाच काही नाही. महिलांना आरक्षण द्यायचं नव्हतं. लिमिटेशन करताना आम्हाला करायचं कधी 11च्या जनगणनेप्रमाणे, कारण 26च्या जनगणनेप्रमाणे का नाही? या सगळ्याचा विषय आता पत्रकारांसमोर व्हावा, जनतेसमोर व्हावा म्हणून खऱ्या अर्थाने आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली. मला आपल्याला निश्चितपणाने एक गोष्ट सांगायचा आनंद आहे, तो म्हणजे याच्यामध्ये फरक काय केला बघा. जनगणना जनगणनेवर आधारित जी निश्चित जनगणना झाली पाहिजे, त्याचबरोबर संसदेचा कायदा हा 2/3 मेजॉरिटीने मंजूर झाला पाहिजे. पण आता जे मुख्य बदल त्याच्यामध्ये काय ठरवले? निश्चित जनगणनेवर आधारित असली पाहिजे. आता काय केलंय? कायद्याने ठरवेल ते तशी जनगणना. कायदा कोणता? तर पार्लमेंटने ठरवलं ते करायचं का आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं ते करायचं? हा जो मोठा फरक या सरकारच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यांना अमर्याद अधिकार लिमिटेशनचे घ्यायचे आणि पाहिजे त्या राज्यामध्ये पाहिजे तेवढे जास्तचे मतदारसंघ करायची एक भूमिका याच्या पाठीमागं नारी शक्ती विधेयकाला पुढं करायचं आणि त्याच्या पाठीमागे आपला छुपा अजेंडा या निमित्ताने मांडायचा की जेणेकरून उत्तर भारताची मतदारसंघ वाढली पाहिजे, पुरुषांची मतदारसंघ वाढली पाहिजे, कम्पॅरेटिव्हली जे राज्य छोटे आहेत तिथे आणखी मतदारसंघ कमी झाले पाहिजे. आता तो ग्रुप सुरू केलाय, त्याच्याकरता खऱ्या अर्थाने हे विधेयक होतं असं जर मी म्हटलं तर होऊ नये. वस्तुस्थितीच तशी. मग हे विधेयक आत्ताच आणलं गेलं. आमचे या विधेयकाला जवळजवळ 1.5 महिना भैयासाहेब आपलं अधिवेशन चाललं, बजेटचं सत्र. त्या काळात हे विधेयक आणलं गेलं नाही. याच्यासाठी मध्ये खंड टाकला आणि तो मध्ये खंड टाकून 3 दिवसाचं अधिवेशन या निमित्ताने त्याचं इकोचं बटन
याच्यासाठी विशेष अधिवेशन 3 दिवसाचं बोलवलं. प्रचार प्रसिद्धी अशी केली की आम्ही फक्त हे विधेयक महिला भगिनींच्या करता आणलंय आणि आम्हाला त्यांना आता आरक्षणाच्या जागा द्यायची. आदरणीय राहुल गांधी साहेबांनी काय सांगितलं, तुम्हाला आरक्षण द्यायचंय ना, तर आमची तयारी आहे. 2023 ला कायदा पारित केलाय, तो गॅझेटमध्ये पण आलाय. मग त्याचं नोटिफिकेशन काढा आणि उद्यापासून महिलांना आरक्षण द्या. हे तर 2023 ला आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पत्र देऊन पंतप्रधानांना सांगितलं होतं की तुम्ही 2024 ला महिला आरक्षणाचे लागू करा आणि 543 मधून महिलांना आरक्षण द्या आणि निवडणुका घ्या. त्यांना तर दिलंच नाही. आता परत नवीन बागुलबा सुरू केला की नाही. आता आपलं त्यावेळेला काय सांगितलं न द्यायला, आपली जनगणना झालेली नाही, जनगणना झाल्यावर देऊ. आणि आता काय केलं, जनगणना व्हायच्या पुढे राहिलंय बाकी, 26 ला जनगणना आहे. आता म्हणजे 11 प्रमाणे करू 2011च्या जनतेत. तर हे जे भूलभुलय आहे, जायचं एकीकडे, रस्ता सांगायचा दुसरीकडे, पोहोचायचं तिसरीकडे, असा जो सगळा प्रकार या केंद्रातल्या सरकारने आपल्या समोर मांडलाय. मला याच्याबद्दल आपल्याला इतकंच सांगायचंय की या सगळ्या बाबीसाठी आपण सगळ्या जणांनी याच्यावर कुठेतरी आपल्याला आता निश्चितपणाने भूमिका घेण्याची गरज आहे. तर याच्यामध्ये काय करायला पाहिजे होतं, तर करायचं होतं तुम्हाला तर 2023च्या निर्णयाप्रमाणे महिलांना आरक्षण देण्यात आलं, ही एक भूमिका घेता आली असती. आणि दुसरी भूमिका, ही लिमिटेशन करण्याची जी आहे त्याच्यावर वेगळा आयोग नेमा, ते कायदेशीर तरतूद त्याच्या, आणि तो आयोग नेमून भौगोलिकदृष्ट्या जे राज्य लहान असतील तिथं सुद्धा कशा जागा वाढतील, फक्त लोकसंख्येच्या प्रमाणात जागा वाढवण्याचं घाट घालण्याचं काम हे थांबवलं गेलं पाहिजे. या भूमिकेतून त्यांची जी हुकुमशाहीकडे वाटचाल चालली होती, ते विधेयक त्या हुकुमशाहीला खतपाणी घालणार होतं. म्हणून तो डाव काँग्रेस पक्षाने आणि विरोधी पक्षाने याला विरोध करून हाणून पाडला. आणि त्यांना असं वाटलं होतं कदाचित की या 4-5 राज्यांच्या निवडणुका आहे, काही खासदार कमी गैरहजर राहिले तर तू थर्ड मेजॉरिटीने हे विधेयक नापास करता येणार नाही किंवा फेल ठरवता येणार नाही, असा त्यांचा कयास होता. परंतु त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ह्या विधेयकाला हाणून पाडलं. या निमित्ताने खरं तर जर यांना भविष्यात हे प्रश्न जर मार्गी लावायचे असेल तर परिसीमन प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याची गरज आहे, की ज्याच्यामध्ये त्यांचा हेतू वेगळा आहे. काही राज्याच्या जागा कमी करायच्या, काही राज्याच्या वाढवायच्या, हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे. सर्व पक्षाचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे, ही त्यातली भूमिका असली पाहिजे. आणि महिलांच्या आरक्षणाची वेळ आणि तारीख निश्चित करा. स्पष्टपणे सांगा की आम्हाला महिला आरक्षण 2029 ला द्यायचं आहे, हे फायनल आहे. मग ते इलिमिनेशनच्या प्रमाणात देऊ किंवा 543 मधून देऊ, ही भूमिका घेत नाहीये. कायम कन्फ्युजन मध्ये ठेवताय आणि सांगतात की आम्ही महिलांचा आदर करतो. अरे महिलांचा आदर करायचा होता तर एवढं मोठं देशाचं पार्लमेंटची ज्या वेळेला इमारतीचा शुभारंभ झाला तेव्हा आमच्या महामहिम राष्ट्रपतीला बोलवलं गेलं नाही भ्यासाठी. आणि आपल्याला ते शिकायला निघाले की इथं ज्या राज्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये महिलांचा आदर केला आणि देशाची राष्ट्रपती, पहिली पंतप्रधान, पहिल्या राज्यपाल, पहिल्या मुख्यमंत्री हे काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला काही वेगळं शिकवण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी मुद्दा, खरा महत्वाचा मुद्दा बाळासाहेब, याला राजकीय हस्तक्षेप याच्यामधला खरा टाळला गेला पाहिजे. परंतु तो त्यांना टाळायचा नव्हता, तो त्यांना वाढवायचा आहे. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी हा उद्योग केलेला आहे. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की या विधेयकाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बदनाम असं करायचं की आम्ही तुम्हाला देणार होतो परंतु काँग्रेसने तुमच्या आरक्षणाला विरोध केला, हे दाखवणे आहे. पण आता आमची माता भगिनी केवढी दूध पुढे राहिलेली नाही, त्यांना सुद्धा कळायला लागलंय की यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहे. म्हणून या सगळ्या बाबीचा विचार आपण पत्रकार बांधवांना माझी एवढीच विनंती राहील की जे मोठे राज्य आहे त्या राज्यामध्ये, ज्या राज्यामध्ये महिलांचा खासदार किती आहे याचा जर त्यांच्याही पक्षाचा विचार केला तर मोठा परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून मी परत एकदा आपल्याला एक विनंती करेल की हे सगळा समाजासमोर आपल्या माध्यमातून, मीडियाच्या, मग तो प्रिंट मीडिया असेल, तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला जनतेसमोर, जनता समोर मांडण्याची गरज आहे. एवढी विनंती या बैठकीच्या निमित्ताने करतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे विचार. आणि त्यातला अजून दुरुस्ती अशी करतो की या आता तुमचा असा एक प्रश्न येईल, मग हे सगळं काहीच नव्हतं
तर हे एवढं मोठं सभागृहाचं अधिवेशन बोलवणं याचा हेतू काय होता? हेतू इतकाच होता, सगळे प्रश्न जे आहे, आमचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही, हमी भावाने मका खरेदी केली जात नाही, कापूस खरेदी केला जात नाही, अशी परिस्थिती, ऑनलाईन शेतकऱ्याला बुकिंग करावी लागते, 8-8 दिवस त्याच्या गाड्यांनी तो मार्केटमध्ये उभे राहतात, त्याच्याबरोबर खताचं पोतं जे 245 रुपयाला मिळायला पाहिजे ते आज युरियाचं पोतं 500 रुपयाला मिळतंय, पेट्रोल आणि गॅसची किल्लत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांची ॲब्स्टीन फाईल असू दे, अमेरिकेसोबत झालेला व्यापारी करार असू दे, किंवा या देशामध्ये, या जगामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे येणाऱ्या भारतातल्या अडचणी असू दे, याच्यावरून कसं लोकांना दुर्लक्षित करून बाजूला नेता येईल, हा याच्या पाठीमागचा फार्स होता. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद. प्रश्न विचारू सर. सर तुमचे अभिनंदन पहिलं तर सुरुवातीला लातूरला आलात तुम्ही. तुमच्यात जिवंत माणूस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की